ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना आपल्याला दिसत आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहतोय की आता इकडे अर्जुनच्या मणक्यावरती ऑपरेशन चालू आहे। त्याच्या मणक्याला जबरदस्त मार लागलेला आहे आणि त्याचमुळे मात्र आता इकडे सगळा उपचार चालू आहे। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता इकडे आपण पाहिलंय की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मानसी काय सांगते काय नाही या गोष्टीवरती मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पण त्याच वेळेला आपल्या सगळ्या पद्धतीने त्रास होत असताना सुद्धा सूदबूद अगदी व्यवस्थित ठेवत इकडे आता स्वतः सायली आपल्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आता आश्रमातील मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभी राहिले आणि मानसीची भेट घेतले। ज्या वेळेला तिने आता मानसीची भेट घेतले त्याच वेळेला सगळ्या सत्याचा तिला असा काहीतरी उलगडा झालाय आणि या प्रकरणामध्ये असणाऱ्या लोकांची नावं समजले। त्याच्यातच मात्र आता अर्जुनचं ऑपरेशन यशस्वी झालंय आणि त्यानंतर अर्जुन, सायली आणि मानसी हे तिघं मिळून पोलिसांना असं काहीतरी स्टेटमेंट आता देत आहेत की त्यानंतर खरं काय खोटं काय आणि आता या सगळ्यामध्ये सगळ्या गोष्टी उघडकीला येणार आहेत। म्हणजे आता इकडे मानसी अशा काहीतरी गोष्टी इकडे सांगणार की त्यानंतर अर्जुन, मानसी आणि सायली या सगळ्यांचे 3 तेरा कसे वाजवणार, काय वाजवणार सगळं सविस्तरपणे पाहूया। पण इथेच मालिकेचं इथेच नाही संपत, तर एक वेगळाच टर्निंग पॉइंट येणार आहे। आता हा टर्निंग पॉइंट काय आहे सगळं सविस्तरपणे पाहूया। आता मात्र इकडे सांगायला लागलाय तो म्हणजे महिपत की हे बघ राकेश, काहीही कर पण लवकरात लवकर मात्र आपल्याला एक गोष्ट करायला पाहिजे आणि ते म्हणजे मात्र आता त्या मानसीने म्हणजे विरुद्ध साक्ष दिली पाहिजे सायलीच्या। अर्जुनचा तर आता बंदोबस्त झालेला आहे, त्याला आता तिथल्या तिथे मारून आता पूर्णपणे आपण संपवायचं आहे। काहीही झालं तरी सुद्धा तो आता जिवंत राहणार नाही याची काळजी घेऊ, पण तो जिवंत राहिला नाही तरी सुद्धा ती सायली आहे ना, ती सायली या सगळ्यामध्ये आता काहीही करू शकते आणि त्यासाठी त्या सायलीचा बंदोबस्त करणारी ती म्हणजे मानसीला काहीही धमकी दे, काहीही कर, जी अवस्था मात्र आता अर्जुनची केले ती सायलीची करू, तिच्या बाळाची करू असं सांग। असं म्हटल्यावरती राकेश म्हणतो माझं काम चालू आहे, पण तिकडे असलेले काही ऑफिसर मात्र आता म्हणजे हे करायला तयारच नाहीयेत ना, आपल्याला कोऑपरेट करायला तयारच नाहीयेत। नागराज म्हणतो हे बघ राकेश, हीच तुझी कसोटी आहे, ही जर का कसोटी पार केलीस मग तुला या सगळ्यामध्ये कुणीही अडवू शकत नाहीये। म्हणजे तुला कुणीही बोलणार नाही की राकेश काही कामाचं नाहीये, काय नाहीये। त्यामुळे राकेश आता हीच तुझी कसोटी आहे आणि या सगळ्यामध्ये तुला आता काहीही झालं तरी सुद्धा दटून आता उभं राहायला पाहिजे। राकेश सांगायला लागतो ठीक आहे, ही परीक्षा देण्यासाठी मी आता तयार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये मात्र आता राकेशने काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता हे मिशन पार पाडायचं म्हणजे सतत आपल्यावरती जो काही आता इकडे सगळेजण बोलत असतात की राकेशला काही जमत नाही ते आता हे करेल, इकडे तोपर्यंत आता मात्र सायली अर्जुनच्या इथे आहे आणि चैतन्य सांगत आहे त्याच्या स्पायनल कॉर्डला खूप जबरदस्त मार लागलाय, त्या लोकांनी मारून मात्र आता त्याला खूप बेजार केले आणि त्याचमुळे मणक्याला ही इजा झालेली आहे आणि म्हणूनच मात्र आता म्हणजे अर्जुनचं हे ऑपरेशन यशस्वी होणं आता गरजेचं आहे। काहीही झालं तरी हे ऑपरेशन जर का आता यशस्वी झालं नाही मग मात्र ही आपल्यासाठी महाभयंकर गोष्ट आहे असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, नाही असं काही बोलू नकोस, काहीही झालं तरी अर्जुन या सगळ्यातून बरा होणार। इकडे आता सांगायला लागतो तो म्हणजे स्वतः आता अश्विन की हो आत्या, जे काही बोलतोय ना चैतन्य ते सगळं खरं आहे, इतका बेकार पद्धतीने मारलंय ना म्हणजे आता तो वाचायला नको म्हणूनच हा सगळा प्रकार केलाय। पण चैतन्य तिकडे आता वेळेत पोहोचला म्हणून त्यांना पळायला लागलं आणि आता इकडे अर्जुन जिवंत राहिलाय। सायली आता सांगायला लागते काही होणार नाहीये अर्जुन सरांना, मला माहितीये मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अर्जुन सरांना काहीच होऊ शकत नाहीये, मी त्यांना काही होऊ देणार नाहीये। आणि त्यावरती चैतन्य म्हणतो हो सायली बहिणी, मी तिकडे पोहोचण्याचं फक्त निमित्त, पण तुझं कुंकू बळकट आहे। कुंकू म्हटल्यावरती सायलीला आता आठवले की माझ्या हातून कुंकू सांडलं होतं म्हणून हे सगळं झालंय का, नाही, माझ्या हातून कुंकू सांडलं याची जर का ही शिक्षा असेल ना तर ती शिक्षा मला मिळाली पाहिजे आणि त्यासाठी मी आता कुंकुमार्चन करणार आहे
अखंडपणे जोपर्यंत अर्जुन सर म्हणजे ते आउट ऑफ डेंजर असणार नाहीये तोपर्यंत मी आता इकडे कुंकू मार्जन करत बसणार आहे, असं म्हणत ती आता तिथे असलेल्या मंदिराच्या इकडे असलेल्या मंदिराच्या इथे जाते आणि मंदिराच्या इथे जाऊन ती आता कुंकुमार्चन करायला लागते आणि ती प्रत्येक वेळेला सांगायला लागते की प्रत्येक वेळेला मला या सगळ्यामध्ये का बरं माझ्या प्रेमासाठी तपश्चर्या करायला लागते आणि तितक्यात तिथे डॉक्टरांसाठी डॉक्टर काहीही करा, या सगळ्यामध्ये तुमचे शर्थीचे प्रयत्न करा, अजून कोणते डॉक्टर हवे असतील तर सुद्धा बोलवा, पण लवकरात लवकर अर्जुन सरांना मात्र या सगळ्यामध्ये बरं करा, मी तुमच्या समोर आता हात जोडते, असं म्हणत मात्र आता सायलीने इकडे हात जोड. डॉक्टर म्हणतात, हे बघा आमच्यासाठी सगळे पेशंट सारखे आहेत, तुम्ही चिंता करू नका, आम्ही आता या सगळ्यामध्ये त्यांना करणार म्हणजे करणार. स्वतःच्या जीवावरती खेळून त्यांनी मुलीचा जीव वाचवलाय, आमच्यासाठी सुद्धा हे महत्वाचं आहेच की. इकडे तोपर्यंत सायली आलेली आहे आणि ती आता कुंकुमार्चन करते आहे. ती सांगते आहे की जोपर्यंत अर्जुन सर शुद्धीवरती येत नाहीयेत मी आता थांबणार नाहीये, अखंड कुंकुमार्चन करणार आहे आणि त्यासाठी मात्र आता दिवस रात्र इथे उभं राहावं लागलं तरी सुद्धा चालणार आहे. प्रतिमा आणि कल्पना या दोघी जणी मात्र आता सायलीची ही अवस्था बघतायत आणि त्यांना खूप वाईट वाटतंय, आपल्या लेकीसाठी वाईट वाटतंय, तिच्या पोटात असलेल्या बाळासाठी वाईट वाटतंय आणि सायली मात्र आता एकाच वेळाने झपाटून उठले, ते म्हणजे अर्जुनला बरं करणं. इकडे आता सायलीने कुंकुमार्चन चालू केले, अर्जुनवरती ऑपरेशन सुरू झाले, मणक्याला खूप विचित्र पद्धतीने मार लागलाय आणि या ऑपरेशन मधून काहीतरी विचित्र घडण्याची म्हणजे जरी अर्जुनचा जीव वाचला तरी सुद्धा म्हणजे कायमचं अपंगत्व येण्याची मात्र आता दाट शक्यता इकडे डॉक्टरांना निर्माण झाले. पण तरी सुद्धा जीव वाचवणं ही प्रायोरिटी ठेवून आता डॉक्टरांनी अर्जुनवरती उपचार चालू केलेले आहेत. अर्जुनवरती उपचार चालू झालेत आणि या सगळ्यामध्ये मात्र आता हळूहळू वेळ जात जात ऑपरेशन मात्र आता पूर्ण झालेलं आहे. ऑपरेशन पूर्ण झालं असलं तरी सुद्धा जोपर्यंत अर्जुन शुद्धीवरती येत नाहीये तोपर्यंत मात्र आता कोणीच काही सांगू शकत नाहीये की या ऑपरेशनचं काय आहे किंवा हे ऑपरेशन कितपत यशस्वी झाले किंवा आता अर्जुनचे इंटरनल ऑर्गन काही डॅमेज झालेले नाही आहेत ना. इकडे आता सायलीचं कुंकुमार्चन आहे तोपर्यंत प्रतिमा आणि कल्पना दोघे जणी धावत पळत तिकडे आता येत आहेत. सायली ऑपरेशन उरकत येईल, तुझं काय चाललंय सायली म्हणते. जोपर्यंत आता इकडे मला न्यूज येत नाहीये की अर्जुन सर बरे झालेले आहेत तोपर्यंत मी इथून हलणार नाही. बरं त्याच वेळेला मात्र आता सायलीच्या डोक्यामध्ये एक विचार आलाय की या सगळ्यामध्ये ज्यांनी कुणी हे केलंय ना त्यांनी या सगळ्यामध्ये मात्र आता नक्कीच या आश्रमाच्या क्लेस संदर्भातच हे करण्याचा प्रयत्न केलाय. काय नक्की करू, मला मनूची भेट घेतली पाहिजे, नक्की काय झालंय हे फक्त आणि फक्त मनूच सांगू शकते, पण पोलिसांची परमिशन घेतल्याशिवाय मी मनूची भेट घेऊ शकत नाहीये. बरं तोपर्यंत मात्र आता ऑपरेशन झालंय आणि ऑपरेशन यशस्वी झालंय असं ज्या वेळेला डॉक्टर सांगतात पण ते शुद्धीवरती येईपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाहीये, त्याच वेळेला सायली आता मानसीची भेट घेण्यासाठी तिकडून इकडे आता आपण पाहतोय की लेडी कॉन्स्टेबल या सगळ्यामध्ये मानसीची चौकशी करतायत, काय झालंय तुला तिकडे कुणी नेलं. आणि त्याच वेळेला मात्र या लेडी कॉन्स्टेबलला सुद्धा आता खरेदी करण्याचा प्रयत्न इकडे करण्यात आलेला आहे. पण ज्या वेळेला त्या लेडी कॉन्स्टेबलला खरेदी करण्याचा प्रयत्न आलाय प्रत्येक व्यक्ती काही करप्ट नसते, ती मात्र या सगळ्यामध्ये बिलकुल तयार झालेली नाहीये. कारण त्या लेडी जी कोणी चौकशी करते तिची सुद्धा मात्र आता एक मुलगी आहे. आज जर का या मुलीसोबत हे सगळं होऊ शकतं तर उद्या आपली मुलगी या सगळ्यामधून सफर करू शकते आणि त्याचमुळे ती आता मानसीला सांगायला लागते, तू कोणत्याही दबावाला बळी पडू नको, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, काहीही झालं तरी जे काही खरं आहे ते सांग, कुणी तुला तिकडे नेलं, काय नेलं असं म्हटल्यावरती मानसी मात्र आता भक्कम आणि त्यावेळेला मानसी मात्र आता सगळ्या गोष्टी सांगायला लागते. खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीताई आणि अर्जुन दादा यांचा काही हात नाहीये. त्या दोघांनी कधीच मला विकलं नव्हतं किंवा आता आम्हाला कधीच अशी कोणती वागणूक दिली नव्हती आणि या सगळ्यामध्ये मात्र आता आम्हाला त्या व्हॅनमधून किडनॅप करण्यात आलं आणि काही नावं जी माझ्या कानावरती पडली ती नावं मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यापैकी एक नाव होतं सचिन, जे माझ्या कानावरती सतत होतं. एक नाव होतं राकेश आणि त्याचबरोबर प्रिया. आणि त्यावरती ती म्हणते प्रिया, यावरती मानसी सांगायला लागते आणि मला दाट संशय आहे की ही प्रिया दुसरी तिसरी कोणी नाहीये तर आमच्या इथली आता प्रियाताई आहे, तीच या सगळ्यामध्ये ही कारस्थानं करत असणार, मला 100% खात्री आहे.
कारण आता ते सारखं प्रिया प्रिया म्हणायचे तेव्हा मी तिचं एक वाक्य ऐकलं होतं की आता मानसीला त्रास द्या, ती सायलीच्या अधिकच जवळची आहे. मानसीने ही सगळी माहिती सांगितल्यावरती मात्र कॉन्स्टेबलला धक्का आणि तोपर्यंत सायली बाहेर आलेली आहे आणि सायलीने मानसीला भेटण्याची परवानगी काढली. पण पोलिसांनी सांगितलं, हे बघा, त्यांना आम्ही भेटण्याची परवानगी देऊ शकत नाहीये. ज्या वेळेला अर्जुन सर शुद्धीवरती येतील त्याच वेळेला आम्ही आता तुम्हाला ही परवानगी देऊ शकतो. सायली आता सांगायला लागते, हे बघा, काही झालं तरी अर्जुन सर शुद्धीवरती यायच्या आधी मला मानसी सोबत बोलायचं आहे. ज्या वेळेला सायली आणि मानसी या दोघींची भेट होते मात्र आता मानसी कडकडून मिठी मारते आणि घडलेला सगळा प्रकार, कसं आता अर्जुन दादाला मारलं, कसं हे केलं, हे सगळं सांगते. आता मात्र इकडे तोपर्यंत फोन आलेला आहे की अर्जुन शुद्धीवरती आलाय. मग मानसीला घेऊन आता सायली तडक तिकडून निघालेली आहे, ती म्हणजे पोलीस स्टेशनला. इकडे आता हॉस्पिटलला तोपर्यंत अर्जुनला साधारणपणे शुद्ध आले. सायली आता अर्जुनकडे पाहते, ढसाढसा रडायला लागलेली आहे. अर्जुनला पाहिल्यावरती मात्र आता सायलीला या सगळ्यामध्ये काहीच कळायला मार्ग नाहीये. अर्जुन सर असं म्हणत ती आता रडायला लागली. फायनली सायली आणि अर्जुन हे दोघं जण समोरासमोर आले. आता इतकंच नाहीये तर मानसी स्टेटमेंट देणार आणि अर्जुन स्टेटमेंट देणार. याच्यातूनच मोठ्या रॅकेटचा पडदा आता फार होणार आहे. येणाऱ्या भागामध्ये या आणि सगळे अपडेट मिळणार.